जीवावर उठलेला नगर दौंड राष्ट्रीय महामार्ग. कोळगावजवळ अपघातात 4 जणांचा मृत्यू, 1 जण जखमी. नाव राष्ट्रीय पण अवस्था मात्र जीवघेणी. नगर दौंड राष्ट्रीय महामार्गावर कोळगाव शिवारात आज पहाटे 3:30च्या सुमारास सिमेंट घेऊन जाणारा ट्रक क्रमांक MH12 DT 4633 आणि मारुती इको क्रमांक MH16 DG 8205 गाडीचा अपघात होऊन इको गाडीतील 4 जणांचा मृत्यू झाला असून एक 13 वर्षाचा मुलगा सुदैवाने बचावला आहे. या अपघातात गजानन जनार्दन पायघन, ध्रुपदा गजानन पायघन, वैभव गजानन पायघन, चालक नितीन अनिल कोकाटे यांचा मृत्यू झाला असून करण गजानन पायघन वय 13 वर्ष हा मुलगा बचावला आहे. अपघाताची माहिती मिळताच बेलवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. यावेळी कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम भैया लगड यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने गाडीतील मृतदेह बाहेर काढून जखमींना रुग्णालयात पाठवले. घारगाव ते कोळगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात अपघात होत असून या ठिकाणी स्पीड ब्रेकर, पांढरे पट्टे, दिशादर्शक फलक लावणे गरजेचे असून या रस्त्याला दुभाजकाची गरज आहे, तरच अपघात कमी होतील. याबाबत आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना लक्ष घालण्याचे आवाहन पुरुषोत्तम लगड यांनी केले आहे. जड वाहतूक, भरधाव वेग आणि नियोजनाचा अभाव हे सगळे मिळून अपघातांना निमंत्रण देत आहेत. दररोज अपघात होतो पण प्रशासनाला काहीच फरक पडत नाही. अपघातांची जबाबदारी कोण घेणार? आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागं होणार? विकास हवा आहे पण तो जीव घेणारा नको. नगर दौंड महामार्गावर तातडीने सुरक्षिततेचे उपाय करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा हा रस्ता प्रवासाचा नव्हे तर मृत्यूचा मार्ग बनत जाईल. सर्जेराव साळवे, स्टार इंडिया 1 न्यूज मराठी, श्रीगोंदा. आज पहाटे जो 3:30च्या सुमारास नगर दौंड राष्ट्रीय महामार्ग कोळगाव या ठिकाणी जो अपघात झालेला आहे, तर या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील 3 जण आणि काष्टी येथील 1 जण असा त्या 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर या अपघात ज्यावेळेस झाला त्यानंतर कोळगावचे सरपंच भैया लगड या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना आपण विचारूया हा अपघात नेमका कसा झाला, नेमका काय परिस्थिती त्यावेळेसची. साधारणपणे 3:30च्या सुमारासामध्ये हा अपघात झाला. या ठिकाणी आमचे कोळगावचे कैलास बाराते म्हणून शेतामध्ये पाणी द्यायला आले होते आणि मग त्यांनी फोन केला की असं असं सरपंच अपघात झालाय, मला आणि आमचे उपसरपंच माझी मधुकाका लगड यांना. आणि मग आम्ही इथं आल्यानंतर परिस्थिती पाहिली तर ट्रकने जवळपास 50-60 फूट इकडं या गाडीला धडक देऊन ट्रक त्याच्या अंगावर पूर्ण आली होती आणि त्याच्यामुळं सगळी माणसं गुंतलेली होती. आल्यानंतर आम्ही प्राथमिक कुडूनच कोणता दरवाजा उघडा, मागची काच काकांनी फोडली. नंतर पाठीमागून मी घुसलो आणि काही सहकार्यांना घेतलं, आमचे नवनाथ काळे ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर, बाकीचे काही कर्मचारी इथले गाड्यांचे ड्रायव्हर वगैरे. आणि मग 1 जणाला जो हालचाल थोडा करत होता त्याला बाहेर काढलं. तर 108ची गाडी पण सगळ्या गाड्या बुक होत्या, म्हणजे गेलेल्या होत्या. मग आमच्या ग्रामपंचायतची गाडी आम्ही ॲम्ब्युलन्स बोलावली, त्याच्यामध्ये त्याला प्राथमिक उपचार कोळगाव प्राथमिक केंद्रात घेऊन त्याला नगरला रवाना केलं. नंतर परत या ठिकाणी आम्ही जवळपास 3:30 पासून तर 6:45 वाजेपर्यंत 4 पेशंट काढायला आम्हाला जवळपास गेले. 1 क्रेन, 2 JCB बोलवले आणि ती गाडी गुंतलेली बाजूला काढली आणि त्याच्यामध्ये एक काष्टीचं एक कोकाटे म्हणून आणि 3 त्याचेच नातेवाईक या ठिकाणी चिंबळा या ठिकाणी मजुरी काम करत होते. असे 4 जण गेले आणि त्यातला 1 जण मात्र तो अकोले तालुक्यातला जो त्यांचाच नातेवाईक होता तो त्या ठिकाणी वाचवण्यात आम्हाला यश आलं. खरं तर असे अपघात घडतात तेवढ्या पुरतं हे होतंय, परंतु याच्यामध्ये ठोस भूमिका, ठोस निर्णय होण्याची आवश्यकता आहे. नॅशनल हायवेचे जे काही अधिकारी आहेत यांना मी आवाहन करतो आणि पालकमंत्री महोदय, आमदार महोदय विक्रमदादा पाचपुते यांनाही आवाहन करतो की या रस्त्यावरचे स्पीड ब्रेकर असतील, दिशादर्शक फलक असतील, डिवायडर असतील, याची थोडीशी याच्या मागणी आम्ही खरं तर या भागातील प्रथम नागरिक म्हणून या ठिकाणी करतो. कारण दररोज आम्हाला एक ना एक ॲक्सिडेंटला आठवड्यात 2-3-4 वेळा सामोरं जावं लागतंय. तर थोडंसं याच्यामध्ये हे झालं तर ह्या गोष्टी जर बदल झाल्या तर निश्चितपणे माणसं मृत्यूपासून वाचतील. रात्री भयानक चित्र खरं तर अनेक वर्षानंतर पाहिलं. एका जागी 4 माणसं गेलीत. नंतर बऱ्याच माणसं, गाड्या सगळे उपलब्ध झाले, परंतु आमच्या पुढं पर्याय नव्हता. कारण 2-2.5 तास गाडीचा एकही दरवाजा उघडत नव्हता आणि गाडी इतकी डॅमेज झालेली होती की ड्रायव्हरला काढायला आम्हाला कमीत कमी 2-2.5 तास गेले. त्यामुळं सगळ्यांनी वाहने चालवताना सावकाश चालवा आणि नॅशनल हायवेज अधिकारी आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना मी विनंती करतो की आपण याच्यामध्ये लक्ष घालून या रोडच्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घ्यावा. जवळपास घारगाव ते तुमचे कोळगाव
या दरम्यान बहुधा जास्त ॲक्सिडेंट अपघात होत आहेत बहुधा. तर मग नुसतंच नाव राष्ट्रीय पण अवस्था मात्र जीवघेणी होत आहे या महामार्गाची, याबद्दल काय सांगाल? नक्कीच काय होतंय, कोळगाव घारगाव ही मोठी गावं आहेत आणि लोणी असेल किंवा अशा मोठ्या मोठ्या गावांमध्ये तरी किमान डिवायडर गावाच्या बाहेर 2-2 किलोमीटर पर्यंत पाहिजे, जेणेकरून या घटना थांबतील आणि त्या पद्धतीने जर नियोजन झालं तर अडचण येणार नाही. नक्कीच या ठिकाणी जर प्रत्यक्षदर्शी जे होते अपघातामध्ये कोळगावचे सरपंच भायालगड यांनी अतिशय माणुसकी दाखवत त्या ठिकाणी अपघातग्रस्तांना मदत केलेली आहे आणि दवाखान्यात पाठवण्याचं देखील काम केलेलं आहे. अशा पद्धतीनं या रस्त्यावरती दुभाजकासोबत त्या ठिकाणी दिशादर्शक जे पट्टे असतील पांढरे मध्ये ते पाहिजेत, त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर देखील पाहिजे, याचा या ठिकाणी अभाव दिसून येत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने अपघात होताना दिसून येत आहेत. धन्यवाद. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.